नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21साठी ऑनलाईन उजळणी अभ्यास करत असताना इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा उजळणी अभ्यास करत असताना सर्व विद्यार्थ्यांनी पेन्सिल, पेन, वही व पाठ्यपुस्तक सोबत घेऊन बसायचं आहे. जेव्हा समकालीन भारत शांतता निर्माण करणं, समकालीन भारत राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थिरता असणं आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या समोरच्या समस्या या दृष्टिकोनातून जेवढे उपघटक पाहिलेले आहेत त्या सर्व उपघटकातील बोर्ड प्रश्नपत्रिकेचा जो स्वरूप आहे त्या बोर्ड प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाप्रमाणे विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा आपण अभ्यास करत असताना ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी 12वी कला या वर्गात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी 4थ्या प्रकरणातील पाठ्यपुस्तकाच्या खालील पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. पहिलं विधान आहे, विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे. ब, क, ड असे 4 पर्याय पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. त्यापैकी बरोबर जे उत्तर आहे त्या बरोबर उत्तराला ठळक शब्दामध्ये त्याचं लेखन केलेलं आहे. पंचायत राज, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र ही संकल्पना, मेल्टिंग पॉट ही संकल्पना. तर बरोबर उत्तर आहे विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य, राष्ट्र ही संकल्पना याच्याशी निगडित आहे. विधान दुसरं, चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत. चारू मुजुमदार यांच्याशी निगडित आहेत 4 पर्याय. JKLF, ब, नक्षलवादी चळवळ, क, हिजबुल मुजाहिद्दीन, ड, आसाम तेल कोंडी. बरोबर पर्याय ठळक शब्दामध्ये आपल्या समोर आहे. नक्षलवादी चळवळ. चारू मुजुमदार नक्षलवादी चळवळीशी निगडित आहेत. अशा प्रकारचे प्रश्नामधील 2 उपप्रश्न आपण लक्षात घेतलेले आहेत. ब, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. विधान पहिलं, जवाहरलाल नेहरू, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा, LTTE, राष्ट्रीय एकात्मता परिषद, कलम 370. बरोबर उत्तर आहे दुरुस्त झालेली जोडी राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. प्रश्न दुसरा, गटात न बसणारा शब्द ओळखा. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. गटात न बसणारा बरोबर शब्द आहे राष्ट्रवाद, कारण राष्ट्रवाद कधीही अतिरेकी मार्गाचं समर्थन करत नाही. ब, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर याला दहशतवाद असं म्हटलं जातं. दहशतवाद म्हणजे एकाला मारा आणि 10,000 घाबरवा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. एक तुम्हाला संकल्पना चित्र दिलेलं असतं. या संकल्पना चित्रामध्ये जे शब्द आहेत ते एका योग्य क्रमाने लिहायचे आहेत. आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य दिलेली आहेत आणि ही थोडीशी मूल्य वेगवेगळ्या पद्धतीनं पाठीमागं पुढे दिलेली आहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय, धर्मनिरपेक्षता, बंधुत्व जोपासणं, राष्ट्राप्रती निष्ठा, विविधतेत एकता आणि समान नागरिकत्व. तर हे संकल्पना चित्र पूर्ण करत असताना आपण ज्या पद्धतीने वाचलंय त्याचं अचूक उत्तर लिहित असताना समान नागरिकत्व, विविधतेत एकता, समानता, राष्ट्राप्रती निष्ठा, बंधुत्व जोपासणे, सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता. आपण जेव्हा परत एकदा तो प्रश्न पाहूया कशा पद्धतीने दिलेला आहे. समान नागरिकत्व, विविधतेतून एकता, राष्ट्रप्रती निष्ठा, बंधुत्व जोपासणे, सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता आणि समानता. हे जे शब्द दिलेले आहेत ते आपल्याला वेगळ्या क्रमाने लिहायचे आहेत.
जे पाठ्यपुस्तकात आहे तो क्रम व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने लिहा. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हक्काचे गुण मिळवून देणारा हा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 3 ब, खालील विधाने चूक की बरोबर कारण स्पष्ट करा. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. सरळ आहे, उत्तर बरोबर आहे. कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते, हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला आपण व्यवस्थितपणे जर लक्षात घेतलं तर 2च्या 2 मार्क मिळणार आहेत. विधान दुसरं, भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली आहे. याचे उत्तर तुम्हाला सहज लक्षात येतं, हे विधान बरोबर आहे. परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले, ही भावना जी आहे राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरलेली आहे, हे बरोबर आहे. कारण महात्मा गांधींचं सत्याग्रह आंदोलन असेल, विविध स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची दिलेली आहुती असेल, या सर्व गोष्टी लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायला पोषक ठरलेल्या आहेत. प्रश्न 4 सहसंबंध स्पष्ट करा. एकदम सोपा प्रश्न आहे, थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो, 4 गुणासाठी वगैरे. राष्ट्रीय एकात्मता व प्रादेशिक अस्मिता या दोहोतले सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. राष्ट्रीय एकात्मता व प्रादेशिक अस्मिता एकमेकाशी विसंगत नाहीत. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व द्यायचं असेल तर महाराष्ट्राची अस्मिता लक्षात घ्या. गुजरातमधील असणाऱ्या लोकांच्यासाठी त्यांची अस्मिता लक्षात घ्या. राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार आहे. असं प्रत्येक प्रदेशामध्ये त्यांचे जे मुख्य घटक आहेत त्याला महत्त्व द्या आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करा. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यामध्ये समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने जो संविधानाच्या अंतर्गत संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला, अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना केली, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. किती चांगले उत्तरं, चांगले घटक दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मत नोंदवा. अशा प्रकारचा प्रश्न आहे स्वमताचा. शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. स्वतःचं स्वमत नोंदवत असताना विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोप्या पद्धतीनं या विधानाशी प्रथम आपण सहमत आहोत, नाही आहोत, तर निश्चितपणे आपण सर्वजण सहमत आहोत. कामगार विद्यार्थी वर्गाची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली, जातीय हिंसाचारामुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि अशांतता निर्माण होते. मुळात राष्ट्राची प्रगती करायची असेल तर शांतता आणि स्थैर्य गरजेचं आहे. हे सर्व होऊ द्यायचं नाही. शेतकऱ्याचे लढे थांबवायचे आहेत, जातीय दंगली होऊ द्यायच्या नाहीत, विद्यार्थी व कामगार यांची आंदोलने थांबवायची आहेत. यासारख्या समस्या आंदोलनं निर्माण होण्याच्या अगोदरच जर संविधानाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आणल्या तर कोणत्याही प्रकारच्या दंगली होणार नाहीत. दुर्मिळ असणारी साधन संपत्ती अनुत्पादक उपक्रमावर खर्च करावी लागते, त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे, सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. निश्चितपणे जर देशाची आर्थिक प्रगती करायची असेल तर समाजातील सर्व घटकांनी संयम बाळगला पाहिजे आणि प्रत्येकानं जर सामंजस्याची भूमिका आणि नियमांचं पालन केलं तर देशात शांतता, स्थैर्य वाढेल आणि पर्यायानं देशातील नागरिकांची आर्थिक प्रगती झालेली असेल. अशा प्रकारची तुम्हाला स्वतःची मतं देता येतात. विधान पुढच्या प्रश्नासाठी प्रश्न 6 आहे. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहा. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, उग्रवाद ह्या शब्दामध्ये आपण एखादी व्यक्ती बोलू लागली, काय उग्र बोलतोय, उर्मट बोलतोय. उग्रवाद हा नक्षलवादाशी संबंधित असणारा शब्द आहे. नक्षलवादी चळवळ जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते.
म्हणजे उग्रवाद हा शब्द कशाशी संबंधित आहे, तर नक्षलवादी चळवळीशी संबंधित आहे. तिला कुणाकुणाचा पाठिंबा आहे? समाजातील शेतमजूर आहेत, दलित आहेत, आदिवासी लोक आहेत, यांचा पाठिंबा आहे. ही चळवळ विशेषतः शहरी भागात कामगार वर्गासाठी काम करत आहे. जिथं अन्याय आहे, जिथं कामगारांचं शोषण होतंय, राज्याकडून कामगारांचा दुर्लक्षपण केलं जातंय, तिथे ही चळवळ यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. विशेषतः बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्रातील काही जिल्हे व आंध्र प्रदेशामध्ये या चळवळीचा मोठा प्रचार व प्रसार झालेला आहे. सन 2004 मध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाची सुद्धा स्थापना केली. कारण आपल्या पक्षाच्या जर निर्मिती झाली तर आपल्या समस्येकडे हे राजकीय पक्ष लक्ष देतील आणि आमच्या समस्या सोडवल्या जातील. कार्ल मार्क्स, लेनिन, माओ त्से तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल उग्रवादी संघटना आहे. सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन उलटवून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असल्या. थोडासा दहशतवादी संघटना म्हणून या संघटनेला शासनानं घोषित केलेलं आहे. पण या कामगारांनी, शेतकऱ्यांनी आपल्यावरचे होणारे जे अन्याय आहेत सामोपचाराने जर मांडले गेले तर उग्रवाद आपल्या देशामध्ये राहणार नाही आणि देशात शांतता निर्माण होईल, हे लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. अमानतुल्ला खान यांनी 1965 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये पॅबलिस्टिक फ्रंट ही लष्करी संघटना स्थापन केली. हा लष्करी गट स्थापन केला आणि 1977 साली त्याचं नामकरण जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे करण्यात आले. लक्षात घ्या, दहशतवादी संघटनेची 1965 पासून आपल्या जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे. ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करत आहे. त्यांना स्वतंत्र जम्मू काश्मीर हवा आहे. या गटास सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजाबुल मुजाहिदीन या संघटनेच्या माध्यमातून भारतात अनेक दहशतवादी कारवाया केलेल्या आहेत. त्यातून हा आझादीचा लढा पॅन इस्लामिक लढा म्हणून बनला जातो. कारण जम्मू काश्मीरमध्ये जे इस्लाम लोक आहेत त्यांना भारतापासून वेगळं काश्मीर हवं आहे. पाकिस्तानमधील IIS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना लष्करी रसद, आर्थिक पाठबळ पुरवते. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला आहे. त्या ठिकाणची असणारी राजकीय स्थिती अस्थिर झालेली आहे. भारतीय सैन्याद्वारा या सीमापाराच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर अनेक वेळा दिले जाते. विद्यार्थी मित्रांनो, ही जी दहशतवादी स्थिती आहे तिथल्या सामान्य जनतेला आपलं जगणं अशक्य करून टाकत असलेली दिसून येते. तर या समकालीन भारत स्थैर्य, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणातील पाठाखालील जे प्रश्न आहेत त्याबाबत आपणास काही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी फोनवर संपर्क साधायचा आहे. जर हा उपघटक आपण यूट्यूबवर अभ्यासत असाल तर कमेंट्समध्ये आपल्या शंका लिहा. आपल्या शंकांना जरूर उत्तरं दिली जातील. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. यामधील वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, चूक बरोबरची विधानं असतील, याला कदाचित सोमत लिहा किंवा लघुत्तरी प्रश्न आहेत, दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नाचा आपल्या पाठ्यपुस्तकामधून वहीमध्ये नोंदी करा. त्या नोंदींचा अभ्यास व्यवस्थित करा. आपल्याकडे आता घरी असल्यामुळे वेळ भरपूर आहे. कोरोनाचा कालखंड आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.